अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता उद्या आहे देवशयनी आषाढी एकादशी। तर आषाढी एकादशी दिवशी हा प्रत्येकाचा उपवास असतो। तर पांडुरंगाचा उपवास, बाळकृष्णाचा उपवास, असा उपवास आपण आषाढी एकादशी दिवशी करतो। तर या आषाढी एकादशीपासून ज्यांना संतान प्राप्ती होत नाही, ज्यांना गर्भधारणा होत नाही, तर त्याच्यासाठी करावयाचे उपाय उद्यापासून तुम्ही केले तरी चालतील। तर बघा, उद्या चांगला योग आहे, देवशयनी आषाढी एकादशी पण आहे आणि बुधवार पण आहे। तर या बुधवारपासून तुम्ही जर ही सेवा 40 दिवसाची संतान प्राप्तीसाठी जर 40 दिवसाची जर तुम्ही ही सेवा केली तर खूप प्रभावी सेवा, आणि तुम्हाला ह्या सेवेने तुम्हाला लवकरच संतान प्राप्तीसुद्धा होऊ शकते। बघा, आता जीवनातील आई होणं हे खूप महत्त्वाचा भाग आहे। आपल्या प्रत्येक स्त्रीच्या जन्मातील आई पण हे खूप महत्त्वाचा भाग आहे। जर आई संतानच नसेल तर आपल्या जीवनाला काहीच अर्थ नाही। बऱ्याच ताईंच्या जीवनात असे प्रॉब्लेम अडचणी आहेत। तर त्याच्यासाठी ज्यांना संतान प्राप्तीसाठी जर उपाय करायचे असेल तर उद्यापासून तुम्ही एकादशीपासून तुम्ही नक्की हे उपाय 40 दिवस करून पहा। तर हा उपाय कोणता आहे तर ते आज आपण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, बाळकृष्णाची मूर्ती तर सर्वांच्या घरी असतेच। तर सगळी पूजा काही सर्व झाली की आपल्या देवघरात तर बाळकृष्णाची मूर्ती असते। तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे, एका तामणात बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे। आणि जर तुमच्याकडे गळती जर असेल तर तुम्ही गळती लावून ठेवायची, जर गळती नसेल तुम्ही हाताने अभिषेक करायचा। आणि हा अभिषेक करताना नवरा बायको जोडीनं पाहिजेत। बघा, 40 दिवस तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे, तर 40 दिवस जोडप्यानेच हा अभिषेक करायचा असतो। तर आता बघा, अडचणी आहेत, प्रॉब्लेम आहेत, होत नाही, असं जर काही जर अडचण असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी जर जोडीने केलं तरी पण चालतं। आणि जर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी जर कोणी म्हणजे कामानिमित्त जॉब निमित्त जर बाहेर असेल तरी पण चालेल। पण पहिल्या दिवशी तुम्हाला जोडीनंच अभिषेक करायचा असतो। नवरा बायकोनी जोडीने बसून तो अभिषेक पूर्ण करायचा। तर बघा, सगळ्यात आधी बाळकृष्णाची मूर्ती एका तामणात ठेवायची आणि जलाभिषेक करायचा आपल्याला। तर अभिषेक करताना सगळ्यात आधी कोणता मंत्र बोलायचा तर बघा, अभिषेक करताना आता बऱ्याच जणांचं काय असतं की ट्रीटमेंट पण चालू असतात, पण विज्ञानासोबत आपल्याला अध्यात्माची पण तेवढीच गरज असते। बघा, असं नाही की विज्ञान सोडून द्यायचं, दवाखान्याचं सोडून द्यायचं आणि फक्त अध्यात्मच धरून चालायचं, पण विज्ञानाच्या जोडीलाच अध्यात्म हे तेवढंच आहे। बघा, पुढे चालून अध्यात्माला इतकं महत्त्व येणार आहे की आपल्याला विज्ञान पण तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्यापेक्षा अध्यात्म पण तेवढंच महत्त्वाचं आहे। कारण ज्यावेळेस डॉक्टरांच्या हातून काहीच होत नाही असं डॉक्टर बोलतात, त्यावेळेस देवाची खरी ती लीला असते, देवाची खरी ती जादू असते। जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म सुरू होतं असं म्हणतात। तर आपल्याला अध्यात्म पण तेवढंच करायला पाहिजे। तर बघा, आता जोडप्यानं बाळकृष्णाचा अभिषेक करायचा, तर आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आता बघा, तुम्हाला जी हे नित्यसेवाची स्रोत आणि मंत्राची जी पोथी आहे ती इकडं अशी आहे। नित्यसेवाची मंत्राची जी पोथी ती आहे तर ती तुम्हाला केंद्रात कुठे बी मिळून जाईल। तर त्याच्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र असतात, तर ती तुम्ही घेतली तर तुम्हाला अत्यंत सोपं जाईल। नसेल तर तुम्ही यूट्यूबवर लावून सुद्धा म्हणू शकतात। तर बघा, 16 वेळा तुम्हाला पुरुषोत्तम म्हणायचं आहे। अभिषेक करताना तुम्हाला बालकृष्णाचा अभिषेक करताना 16 वेळा तुम्हाला पुरुषोत्तमचं पठण करून अभिषेक करायचा आहे। नंतर एक वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं आहे। बघा, एक वेळेस श्रीसुक्तम म्हणलं की नंतर गळती बाजूला करायची आहे। नंतर तुम्हाला हे पुरुषोत्तम 16 वेळा आणि एक वेळेस श्रीसुक्तम म्हणायचं झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। बघा, नंतर आणखीन अभिषेक करत तुम्हाला एक मंत्र बोलायचा आहे। तर तो मंत्र कोणता आहे तर बघा, संतान गोपाळ मंत्र हा पोथीमध्येच आहे। तर बघा, तुम्हाला इथून उलटं दिसत असेल संतान गोपाळ मंत्र, तर
देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तन्मय कृष्ण तमाहमी शरणागत. हा मंत्र तुम्ही 108 वेळेस म्हणायचा आहे. जास्त काही मोठा नाही, छोटासाच आहे, पण 108 वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि पहिल्या दिवशी तुम्हाला ही सेवा करताना पहिल्या दिवशी जोडीनं करायची आहे. आणि जर दुसऱ्या दिवशी जर नसेल मालक समजा जर बाहेर गेले असेल तर तुम्ही बाकीचे 39 दिवस जर तुम्ही स्वतः एकट्याने पण सेवा केली तरी चालते. आणि हा सगळी सेवा केलेलं जे काही ते तीर्थ आहे, अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे, फक्त ते तुम्ही नवरा बायकोनीच प्राशन करायचं, नवरा बायकोनीच प्यायचं, घरात इतरांना कुणाला द्यायचं नाही. ते फक्त तुम्ही जोडीनं केलेला अभिषेक असतो तर ते तीर्थ फक्त तुम्ही दररोज अभिषेक केलेलं तीर्थ हे तुम्ही फक्त जोडीनंच प्यायचं, इतरांना दुसऱ्यांना द्यायचं नाही. तर या दिवशी म्हणजे उद्या आषाढी आहे, उद्यापासून तुम्ही ही सेवा नक्की करून बघा. आणि ज्या कोई आणि बाकीचे 39 दिवस ही तुम्ही फक्त एकट्याने सेवा केली तर चालेल. तुम्ही दोघांनी जोडप्याने जी सेवा केलेली असते, अभिषेक केलेला बालकृष्णाचा जो अभिषेक केलेला असतो, तर त्याचं तीर्थ फक्त तुम्ही जोडप्यानेच प्यायचं. दररोज हे तीर्थ तुम्ही जोडप्यानं प्यायचं. तर थोडं थोडं असं प्यायचं नाही, तर ते सगळं संपूर्ण टाकायचं. आणि अशी 40 दिवसाची तुम्ही ही गोपाळ कृष्णाची 40 दिवस ही सेवा करा संतान प्राप्तीसाठी. बघा नक्कीच तुम्हाला ह्याचा गुण मिळेल, रिझल्ट मिळेल तुम्हाला ह्याचा. आणि स्वामी महाराजांच्या, दत्त महाराजांच्या कृपेने लवकरच तुमची ही इच्छा पण स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होईल. तर असा आजचा संतान प्राप्तीसाठी आजचा व्हिडिओ असा होता. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.